तर मुंबईतल्या चारकोप परिसरामध्ये यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. थेट पाहूयात. एका आईची संतान आहोत हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. कुठल्याही प्रथेला, परंपरेला, विज्ञानावर तोडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही. अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारे सावरकर होते. त्या ठिकाणी ज्यांना अस्पृश्य म्हणलं, अस्पृश्यता जोपर्यंत संपणार नाही भारत महान देश होऊ शकत नाही सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि त्या ठिकाणी तथाकथित ज्यांना त्या काळामध्ये अस्पृश्य म्हटलं होतं त्या लोकांना सगळ्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा अधिकार हा सावरकरांनी दिला. त्यांच्याकरता मंदिर उघडण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि जाती प्रथेच्या विरुद्ध बंड पुकारून या संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं विज्ञाननिष्ठ सावरकर असतील, या ठिकाणी जाती प्रथा निर्मूलन करणारे सावरकर असतील, किंवा ज्या माय मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्या माय मराठीला खऱ्या अर्थानं समृद्ध करणारे सावरकर असतील. सावरकरांचा भाषा शुद्धीवर फार मोठ्या प्रमाणात अभ्यास होता आणि त्यांचा आग्रह देखील असायचा आपली स्वभाषा जी आहे ती टिकली पाहिजे. त्या स्वभाषेचा अभिमान त्यांना होता. आणि म्हणून अनेक मराठीला त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. महापौर आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय. विधानमंडळ आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय. असे शेकडो शब्द या मराठी भाषेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की जोपर्यंत आपल्यामध्ये छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान जागृत होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि आपल्याला माहिती असेल देशातली एकमेव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, ही आरती लिहिणारेही स्वातंत्र्यवीर सावरकर होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरची आरती या ठिकाणी लिहिली. आणि म्हणून खरं तर त्यांच्या जीवनावर बोलत राहिलो तर 1 तास देखील कमी पडेल. मी तर अगदी मोजके 4-5 मुद्दे त्यांच्या जीवनातले आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. पण दुःख आहे की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात. अरे तुमच्यावर शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी टीका करायला देखील मला लाज वाटते. कारण त्यांची तेवढीही पात्रता नाही जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाही. त्यांची तेवढीही पात्रता नाही. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. स्वर्गीय इंदिरा गांधींनी त्यांचा गौरव केला. यशवंतराव चव्हाणांनी त्यांचा गौरव केला. आणि तुम्ही कुठले कालचे आलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणता. पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणताय आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही मित्र बसलेले आहेत. खरं म्हणजे ही इतकी शर्मेची गोष्ट आहे की रोज त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस करतं. सन्मान्य उद्धव ठाकरेजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते अशा प्रकारचा एक अंक काढला. पण हे त्याचा निषेध नाही करू शकले. खुर्ची महत्वाची होती, निषेध नाही करू शकले. अरे आताही काय रोज सावरकरांचा अपमान झाल्यानंतर आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार. अरे ते चालवताच आहे, काय चालणार नाही. हे कसं आहे माहितीये, जे पूर्वीचं काँग्रेसचं सरकार होतं ज्यावेळेस पाकिस्तान आपल्या इथे बॉम्बस्फोट करायचा त्यावेळेस ते सांगायचं आम्ही तुमचा निषेध करतो. ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, म्हणायचं तीव्र शब्दात निषेध करतो. मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, मग म्हणायचं अति तीव्र शब्दात निषेध करतो. मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे, म्हणायचे आता युनायटेड नेशनला जाऊन सांगतो तुमचं नाव.